कोल्हापूर शहरातील नागरिकांना किती मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो याची दृश्य मी आता दाखवणार आहे। मी आता आहे कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरामध्ये आणि ती दृश्य आपण बघू शकतो की या सगळ्या भागामध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आहे ती आलेली आहे। दुपारची वेळ आहे आणि अशा वेळी भर उन्हामध्ये टँकरचं पाणी भरण्याची वेळ ही कोल्हापूरकरांवर आलेली आहे। आपण बघू शकतो घरातले सगळे वृद्ध आहेत ते हे सगळं पाणी भरण्यासाठी आता आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि या सगळं पाणी भरण्यावरून वादावादी देखील होताना आपल्याला बघायला मिळतं। खरं तर 5 ते 6 दिवसानंतर या ठिकाणी टँकर आलेला आहे आणि त्यामुळं हे पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळते। इथले नागरिक आपल्यासोबत आहेत। मॅडम काय सांगाल किती दिवसांनी आले पाणी? एक 8-15 दिवस झाले इकडे पाण्याची खूप टंचाई आहे की साईडला शेजारी नदी आहे। नदी असून सुद्धा इथं सुविधा नाही, सरकारी चावी नाही, बोर नाही, काही नाही। तर आमच्या भागातले नगरसेवक नेपोलियन सोनोली यांनी आम्हाला टँकरची मदत केली। आता 8-15 दिवसांनी आम्ही त्यांच्याकडे जाऊन किती दिवसांनी आले पाणी? हे 15 दिवसांनी आम्हाला टँकर मागवलेला आहे आम्ही आता सध्या। आता हे भर उन्हात तुम्हाला टँकरचं पाणी घ्यावं लागतं। आता हे असं ऊन आहे, ह्या उन्हातून आम्ही कुठे जायचं? तरी पण आम्ही इथून भर उन्हातून आम्ही एवढ्या लांब अंतरावरती पाणी भरावं लागतं, आम्हाला रोडवरून खाली न्यावं लागतं। नेपोलियन काय आता काय तुमचं आता मागणी? आमची काय अपेक्षा आहे की बाबा इथे एक सरकारी चावी व्हावी, नाही तर एखादं बोरचं तर अपेक्षा असावी की भले ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पण हेच प्रॉब्लेम होत जातात तिथं उन्हाळ्यातून। 15 दिवसातून एकदा आम्ही लोक पाणी भरणार कुठे? एखाद्या माणसानं जेवायला नसलं तर चालेल पण पाण्याची सुविधा ही पाहिजेच ना। पहिला आपण कशा पद्धतीने या सगळ्या भागातील नागरिकांची परिस्थिती आहे ते आपल्याला बघायला मिळते। तर 10 ते 15 दिवसानंतर या ठिकाणी पाण्यासाठीचा टँकर आहे तो आलेला आहे। चावीला तर पाणी आलेलं नाही, मात्र जो काही टँकर आलेला आहे त्यातून पाणी भरण्यासाठी या सगळ्या स्थानिक नागरिकांची झुंबड आहे ती उडाल्याचं बघतंय। खरं तर पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे, मात्र याच जिल्ह्यातील कोल्हापूर शहरामध्ये भर दुपारच्या वेळी अशा पद्धतीनं टँकरच्या पाण्यासाठी रांग लावण्याची वेळ आहे ती कोल्हापूरवर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं यावरून आपण अंदाज लावू शकतो की येत्या काळात कोल्हापूर शहरावर देखील या सगळ्या पाणी कपातीचं किंवा पाणी टंचाईचं सावट किती मोठं गडद झालंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।